नमस्कार. आज आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या भगवत प्रेमी भक्तांच्या भजनाचा प्रकार भगवंत सांगत आहेत. श्लोक 14. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. श्लोकाचा अर्थ, ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात. ज्यांचे व्रत किंवा निश्चय हा दृढ असतो त्यांना दृढव्रता असे म्हणतात. भगवंताच्या प्रेमी भक्तांचा निश्चय, त्यांची श्रद्धा, त्यांचे विचार आणि नियम हे सर्वच अत्यंत दृढ असतात. मोठ्यात मोठी संकटे आणि प्रबळ विघ्नांचे समूह हेही त्यांना आपल्या साधनापासून आणि विचारापासून विचलित करू शकत नाहीत. म्हणून त्यांना दृढव्रता म्हणजे दृढ निश्चयाचे असे म्हटले आहे. सततम हे पद येथे नित्य निरंतर अशा कालाचे वाचक आहे आणि याचा खास संबंध उपासनेबरोबर आहे. कीर्तन, नमस्कार इत्यादी सर्व उपासनेचेच अंग असल्यामुळे प्रकारांतराने त्या सर्वांच्या बरोबर याचा संबंध आहे. भगवंतांचे प्रेमी भक्त हे कधी कीर्तन करीत, कधी नमस्कार करीत, कधी सेवा इत्यादी प्रयत्न करीत आणि नेहमी भगवंतांचे चिंतन करीत त्याची निरंतर उपासना करतात, असे याचे तात्पर्य आहे. कथा, व्याख्यान इत्यादींच्या द्वारे भक्तांसमोर भगवंतांचे गुण, प्रभाव, महिमा आणि चरित्र इत्यादींचे वर्णन करणे, एकटे किंवा इतर पुष्कळ लोकांबरोबर भगवंत हा आपल्या समोर आहे असे समजून राम, कृष्ण, गोविंद, हरी, नारायण, वासुदेव, केशव, माधव, शिव, विठ्ठल, पांडुरंग इत्यादी त्याच्या पवित्र नामांचा जप किंवा उच्च स्तराने कीर्तन करणे, भगवंतांचे गुण, प्रभाव व चरित्र इत्यादींचे श्रद्धेने व प्रेमाने हळूहळू किंवा जोराने, उभ्याने किंवा बसून, वाद्य नृत्यासह किंवा त्यांच्या विना गायन करणे व दिव्य स्तोत्रे तसेच सुंदर पदे यांनी भगवंतांची स्तुती, प्रार्थना करणे इत्यादी भगवन नाम, गुणगान याविषयीच्या सर्व क्रिया कीर्तनामध्ये मोडतात. भगवंतांची पूजा करणे, सर्वांना भगवंतांचे स्वरूप समजून त्यांची सेवा करणे आणि भगवंतांच्या भक्तांकडून भगवंतांचे गुण, प्रभाव आणि चरित्र इत्यादींचे श्रवण करणे इत्यादी भगवंतांच्या भक्तीच्या ज्या अंगांचे इतर पदांनी वर्णन केलेले नाही, ती सर्व उत्साहाने आणि तत्परतेने करीत राहणे असा यतन्तः या पदाचा अर्थ समजावा. भगवंतांच्या मंदिरामध्ये जाऊन श्रद्धा भक्तीने मूर्ती रूपाला भगवंतांना साष्टांग प्रणाम करणे, आपल्या घरातील भगवंतांची प्रतिमा किंवा चित्र, भगवंतांची नामे, भगवंतांचे चरण आणि चरण पादुका, भगवंतांचे तत्व, रहस्य, प्रेम आणि प्रभाव, त्यांच्या मधुर लीला यांचे ज्यांच्यामध्ये वर्णन असेल अशा सर्व ग्रंथांना तसेच सर्वांना भगवंतांचे स्वरूप समजून किंवा सर्वांच्या हृदयात भगवंत विराजमान आहे असे मानून सर्व प्राण्यांना यथायोग्य रीतीने, विनयाने व श्रद्धा भक्तीने सद्गतीत होऊन मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारे नमस्कार करणे म्हणजेच भगवंतांना प्रणाम करणे होय.
जे चालता फिरताना, उठताना बसताना, झोपताना जागताना आणि सर्व काही करते वेळी भगवंतांचे एकांतामध्ये ध्यान करते वेळी नित्य निरंतर भगवंतांचे चिंतन करीत असतात त्यांना नित्ययुक्त असे म्हणतात. श्रद्धायुक्त अनन्य प्रेमाचे नाव भक्ती होय. म्हणून श्रद्धा आणि अनन्य प्रेम यांचे बरोबर वरील साधने निरंतर करीत राहणे म्हणजे भक्तीद्वारे भगवंतांची उपासना करणे होय. अशा प्रकारे आज आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.